छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वरच्या ज्या कसबा गावात मुघलांनी कैद केलं त्या गावात उभारण्यात आलेल्या शंभूराजांच्या स्मारकाचं काम गेल्या 40 वर्षांपासून रखडलेलं आहे। 1986 साली भूमिपूजन झालेल्या या स्मारकाचं काम वर्षानुवर्ष रखडलेलं आहे। उद्घाटनाच्या वेळी राजकीय नेत्यांनी भव्य दिव्य स्मारक उभारण्याचं स्वप्न दाखवलं, पण ते स्मारक पूर्ण कधीच झालं नाही। जवळपास 40 वर्षांनंतर स्मारकाची वास्तू अगदी जीर्ण झाली आहे। या स्मारकावर जवळपास 80 लाख रुपये खर्च झालेत, पण त्या कामातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। रखडलेलं स्मारक पाहून शिवप्रेमींना वेदना होत आहेत। संगमेश्वर मधल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक रखडलं। 80 लाख खर्चून देखील स्मारकाचा झाला पडकावाडा। शंभूराजेंच्या स्मारकाच्या उपेक्षेला जबाबदार कोण? छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं राज्यकारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांनी ही बातमी जरूर पाहावी। आम्ही तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक दाखवणार आहोत। संगमेश्वरच्या कसबा गावात संभाजी महाराज मोघली फौजांच्या तावडीत सापडले। ज्या देसाई वाड्यात ते मोघलांच्या तावडीत सापडले त्या वाड्यापासून 3 किलोमीटरवर संभाजी महाराजांचं स्मारक आहे हे कुणाला सांगूनही पटणार नाही। जंगली झुडपं आणि वेलींनी या स्मारकाला घेरलंय। तिथे जाण्यासाठी रस्ता तर सोडाच, साधी पायवाट सुद्धा नाहीये। छावा सिनेमा रिलीज झाल्यानंतर शिवप्रेमींची पावलं देसाईंच्या वाड्याकडे वळलीत। या वाड्यापासून काही अंतरावर छत्रपती संभाजींचं स्मारक पाहून शिवप्रेमींचं काळीच तुटल्याशिवाय राहणार नाही। संभाजीराजे स्मारक जे आपण येथे संगमेश्वर येथे पैसापण मुंबई गोवा हायवे लगतच आहे, पण येथे झालेली संभाजीराजे स्मारकाची दुरावस्था पाहता येथे प्रचंड जंगलाने व्यापलेला हा आहे। कारण येथे येण्यासाठी वाट सुद्धा नाही। येथे कोट्यवधी रुपये खर्च केलेला आहे, पण अगदी इथली दुरावस्था पाहता हे कोट्यवधी रुपये गेले कुठं आणि जे लोक येत आहेत त्यांना दाखवायचं काय हा प्रश्न इथं उपस्थित होतो। जवळजवळ 80 लाख रुपये त्या क्षणी जमले होते म्हणजे मी एवढं देतो असं सांगितलं, पण नंतर त्याचं काही झालेलं नाही। त्यानंतर काही ह्या संभाजी स्मारक कमिटीकडे ज्या पैसे काही जमले काही खर्ची झाले त्याचं जवळजवळ 8 वर्षे त्यांनी ऑडिट पण केलं नाही। आम्ही ऑडिटर म्हणजे तिथे जाऊन सुद्धा निबंधकांना सांगितलं होतं की ह्याच्यात भ्रष्टाचार खूप झालाय, ह्याचं ऑडिट दरवर्षी तुम्ही करून घ्या म्हणून। तरी जवळजवळ त्या स्मारक कमिटीने सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार केलाय। 40 वर्षांपूर्वी उभारलेल्या या स्मारकाचा आता पडकावाडा झालाय। स्मारकाला जंगली झुडपांनी वेढलंय। स्मारकाच्या इमारतीच्या खिडक्या दरवाजे तुटलेत, परिसरातले स्ट्रीट लाईट फुटलेत। स्मारकाचं गेटही अस्तित्वात राहिलं नाही। छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी स्मारक होतं हे सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही अशी परिस्थिती आहे। दुसऱ्या साईडला ही जर बाजूची इमारत जी आहे त्या ठिकाणी जर बघायला गेलो तर तिथपर्यंत माणूस देखील पोहोचू शकत नाही अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। आणि त्यामुळेच राजाच्या ज्यावेळी मृत्यूनंतर देखील त्याला ज्या यातना संगमेश्वर मध्ये ज्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं त्या ठिकाणी एक स्मारक व्हावं यासाठी 11 मार्च 1986 साली या स्मारकाचं पायाभरणी जी आहे ती करण्यात आली होती। अनेक राज्यकर्ते या ठिकाणी आले, राज्यकर्त्यांनी आश्वासनं दिली की या ठिकाणी एक भव्य स्मारक जे आहे ते उभारण्यात येईल आणि त्यासाठीच ही मुंबई गोवा महामार्गाच्या जवळची जागा जी आहे ती निवडण्यात आली। मात्र जागा निवडून आज 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, मात्र अजूनही राजाच्या पदरी ज्या आहेत त्या उपेक्षा सहन कराव्या लागतात ज्या म्हणावं लागेल। कारण ज्या पद्धतीने ही इमारत पूर्ण होणं अपेक्षित होतं ती झालेली नाही आणि या ठिकाणी तब्बल 80 लाख रुपये खर्च जे आहे ते गव्हर्नमेंट कडनं करण्यात आले। भले आता राज्यकर्ते या निमित्ताने सांगत असतील की आम्ही यासाठी 5 कोटी रुपये जरी देत असलो तरी मात्र हे 5 कोटी आता खर्च कुठे करणार हा देखील प्रश्न आहे। कारण शिवप्रेमींचं म्हणणं आहे की कसब्यामध्ये देखील त्यांचं स्मारक व्हावं आणि जर कसब्यामध्ये जर ते स्मारक करायचं असेल आणि ते 5 कोटी तिथे खर्च करणार असेल तर मग इथं झालेला खर्च आहे त्याचं काय हा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। त्यामुळे राजाच्या पदरी सध्या तरी उपेक्षा ज्या आहेत त्या सहन कराव्या लागतात। छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक बांधण्याचा संकल्प करण्यात आला, पण तिथूनच स्मारकाच्या उपेक्षेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे। संगमेश्वरच्या जाखमाता मंदिराजवळ स्मारकाची जागा निश्चित करण्यात आली। 11 मार्च 1986 साली स्मारकाचं भूमिपूजन झालं।
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत स्मारकाची उभारणी करण्यात आली। सुरुवातीला स्मारकाचं काम जोरात सुरू होतं, नंतर मात्र गती मंदावली। स्मारक पूर्ण करण्यासाठी स्थानिकांनी अनेक वेळा आंदोलनं केली। निकृष्ट अर्धवट स्मारक बांधकाम विभागानं स्मारक समितीकडे सोपवलं। ठोस कार्यक्रम नसल्यानं स्मारक समिती सुद्धा आता कार्यरत नाहीये। स्मारकाच्या बांधकामावर जंगली वेलींचं साम्राज्य पसरलंय। स्मारकाचे दरवाजे मोडलेत, खिडक्यांच्या काचा फुटल्यात, पायऱ्या तुटल्या असून स्ट्रीट लाईट सुद्धा फोडण्यात आल्यात। सरकारने त्या वेळेला आमच्याबरोबर तडजोड करून इथून 3 किलोमीटरवर स्मारक उभं करायचं म्हणून तिथं जागा वगैरे आम्हाला द्यायला सांगितली। आम्ही ती सरकारला घेऊन दिली, पण 65 लाख रुपये खर्च होऊन सुद्धा आज जवळजवळ 25 वर्ष होऊन गेली। त्या जागेत आहे तसं ती इमारत पडलेली आहे। त्या इमारतीत सुद्धा खूप भ्रष्टाचार झाला, ते सुद्धा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून दिलं, पण शासन सगळं हे फक्त कसा झोपेचं सोंग घेतल्यासारखं गप्प आहे। जेवढ्या यातना संभाजी महाराजांना ह्या मुघलांनी दिला नसत, तेवढ्या यातना आपण हे स्मारक उभं करायला म्हणून जे झोपडं बांधून ठेवलेलं आहे तिथं, तेवढ्या यातना आपण हे सरकार त्यांना देत आहे। स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला शरद पवारांचं कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातले वारसदार उपस्थित होते। शिवाय गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा सोहळ्याला उपस्थित होते, अशी आठवण स्थानिकांनी सांगितली। ज्या वेळेला इथे स्मारकासाठी म्हणजे पायाभरणी झाली, त्यावेळेला छत्रपती शाहू महाराजांचे वंशज शरद पवार साहेब होते, मोठे मोठे दिग्गज नेते होते, गोव्याचे मुख्यमंत्री त्यावेळेचे, हे सगळे लोक होते। स्मारकाच्या उभारणी वेळीच देणग्यांच्या आश्वासनांचा वर्षाव झाला, पण पुढे त्या देणग्या दिल्या गेल्या की नाही हे कुणालाच माहिती नाही। त्यावेळी अवघ्या वर्षभरात स्मारक उभारण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं। प्रत्येकाने सांगितलं की आम्ही 1 वर्षात आतमध्ये स्मारक नीट नेटकं असं छान उभं करू। त्यावेळेला प्रत्येकाने आपली हे पण मी 25 लाख देतो, मी 50 लाख देतो, मी 15 लाख देतो, असं जवळजवळ 80 लाख रुपये त्या क्षणी जमले होते म्हणजे मी एवढं देतो असं सांगितलं, पण नंतर त्याचं काही झालेलं नाही। स्मारक वर्षभरात पूर्ण करण्याचं आश्वासन फक्त आश्वासनच राहिलं। स्मारक पुढे वर्षानुवर्ष रखडत गेलं। अनास्थेच्या वेली स्मारकाच्या भिंतीवर चढून बसल्या। स्मारक पूर्ण करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी आंदोलनं केली, मोर्चे नेले, जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला, पण स्मारक काही पूर्ण झालं नाही। या स्मारक उभारणीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। आपण तर बघत असाल की ह्या स्मारकासाठी 80 लाख रुपये खर्च झालेत फक्त वास्तूसाठी। जागा तर आम्ही शंभूप्रेमी व्यापारी संघटनेने ही जागा घेऊन दिली स्मारक कमिटीला, त्या ह्या वास्तूसाठी 80 लाख रुपये खर्च झालेत। आणि या भ्रष्टाचाराचा मूळ इथपर्यंत पोहोचलेला आहे की त्यांनी राष्ट्रपुरुषांना सुद्धा सोडलेलं नाही। स्मारक पूर्ण नसताना या स्मारकाचा ताबा सार्वजनिक बांधकाम विभागानं स्मारक समितीकडे दिला। स्मारक समितीनं या कामात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येतोय। स्मारक समितीनं 8 वर्ष खर्चाचं ऑडिटही केलं नसल्याचं गावकरी सांगतायत। स्मारक समितीवरचे काही सदस्य स्मारकाकडे कधी फिरकलेच नाहीत असा दावा देखील गावकरी करतायत। कमिटीने सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार केलाय। आणि बरं ह्याच्यात लोक कोण आहेत की जे आहेत ना, म्हणजे ते फिनोलॉजी ते हे आहेत ना, हा ते आमचे रोज साहेब, ज्यांना अजिबात ह्याच्यासाठी वेळ देता येणार ना, असे फक्त नावासाठी ते घेऊन म्हणजे आहेत, त्या लोकांनी काही एक केलेलं नाही। सध्या या जीर्ण इमारतीची पडझड झाली। समाजकंटकांचा या इमारतीत वावर असल्याचं स्थानिक सांगतात। छत्रपती शंभूराजांच्या स्मारकाच्या दुरावस्थेबाबतच्या वेदना स्थानिकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवतात। इथे तुम्ही बघत असाल, इथे खूप म्हणजे बेकार इथे दारू पिणारे असं भरपूर काय वाईट प्रकार घडतात। छत्रपती संभाजी महाराजांचे आम्हीच खरे अनुयायी असं सांगताना राजकारणी थकत नाही, पण छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक कसं रखडलं, कुणी भ्रष्टाचार केला हे मात्र कुणीही सांगत नाही। स्वराज्य रक्षक राजाचं स्मारक उभारताना ज्या राज्यात भ्रष्टाचार होतो त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांचं किती नैतिक अधपतन झालं असेल हे सांगण्यासाठी दुसऱ्या कोणत्याच उदाहरणाची गरज नाही। प्रणव पोळेकर,
झी 24 तास, संगमेश्वर, रत्नागिरी.